नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला मंदिरात आलेली आहे आणि कलाच्या पाठोपाठ अद्वैत सुद्धा आलेला असतो. मग गुरुजी कलाला म्हणतात की कला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता अद्वैतला कळतं ते म्हणजे कलाचा वाढदिवस आहे. त्यामुळं अद्वैत मात्र जाम खुश झालेला असतो, कारण अद्वैतला इतके दिवस माहितीच नव्हतं की कलाचा वाढदिवस कधी असतो, तिला सरप्राईज द्यायचं या सगळ्या गोष्टींचा तो विचार करायचा. पण तिच्याबद्दल त्याला माहितीच नसतं. मग अद्वैत आता घरी येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की आज ना कलाचा वाढदिवस आहे, खरेचा वाढदिवस आहे असं अद्वैतनं सगळ्यांना सांगितलेलं असतं. सगळे खुश होतात. काय म्हणजे कोणालाच लक्षात नसते की कलाचा वाढदिवस आहे आणि कलासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे कोणाच्या लक्षातच येत नव्हतं. पण आता कलाचा वाढदिवस आहे हे लक्षात आलेलं आहे आणि त्यासाठी अद्वैतनं खूप जंगी सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. मग अद्वैत घरी आलेला असतो, आबांना सगळ्यांना सांगतो, सगळे खुश होतात. आणि मग अद्वैत मात्र सांगू लागतो की आपण ना खरेला खूप छान अशी पार्टी देऊया. मी ना मस्त गाडी सजवणार आहे, खरेला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाणार आहे आणि त्याचबरोबर खूप छान असं सगळे सरप्राईजेस तिच्यासाठी प्लॅन करणार आहे. परंतु यातलं खरेला काहीच सांगायचं नाही असं अद्वैतनं सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं अद्वैत मात्र तिथे बोलत आहे, पण अद्वैतच्या लक्षात येत नाहीये की घरचा भेदी कोण आहे. रोहिणी आणि अनामिका आणि नैना या तिथंच आहेत. अद्वैतनं एवढं सगळं सांगितलंय आणि सगळं बोलणं आहे. आता रोहिणी त्याचबरोबर अनामिका सगळं ऐकून घेतात आणि आता त्या ठरवतात की आता यांची वाट लावायची, कारण लॉंग ड्राईव्हला घेऊन अद्वैत कलाला जाणार आहे. तर आता सरप्राईज कसं देणार, रोहिणीचा डाव कसा कला उधळणार हे आपल्याला पाहायला मिळेल. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. व्हिडिओला नक्की लाईक करा. इकडे सोहम आता दारू पिऊन आलेला असतो, कारण सोहमला खूप राग आलेला होता. सोहमला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नव्हत्या, कारण अद्वैतनं हे सगळं करायची काय गरज होती. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करत होतो, पण अद्वैतनं ह्या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत हा प्रश्न सोहमला पडलेला असतो आणि म्हणूनच त्याची चिडचिड चाललेली असते आणि रागाच्या भरात तो दारू पिऊन आलेला असतो. मग अद्वैत सोहमला विचारतो, सोहम हे सगळं काय आहे, अरे तुला कळतंय का, हे सगळं काय केलंयस तू, असं म्हणत अद्वैत त्याला बोलत आहे, त्याला समजवत आहे. पण सोहमच्या मात्र ही गोष्ट लक्षातच येत नाही. सोहम मात्र अद्वैतला म्हणत असतो की कोण कोण अद्वैत चांदेकर, काय संबंध, असं म्हणत तो अद्वैत बरोबर उद्धटपणे बोलत आहे. तेव्हा मात्र अद्वैत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सोहमला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाहीत. सोहमचं वागणं हे बिघडले, तो चुकीच्या पद्धतीने वागतोय हे मात्र इकडे आबांच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. तेव्हा आबा त्याला म्हणत असतात की अरे सोहम, तुला कळतंय का काय करतोयस तू हे सगळं. पण सोहम ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो, अरे आत्ता तू मला सांगून गेलेला की तू दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाहीस, मग हे सगळं काय आहे, काय केलंस हे सोहम, असं म्हणत अद्वैत त्याला विचारत असतो. तेव्हा म्हणत असतो की तू कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, काय संबंध, कोण आहेस तू माझा, असं म्हणत तो अद्वैतला प्रश्न विचारतो. अद्वैत मात्र प्रेमाने समजवत असतो. सोहमच्या जवळ जातो, त्याच्या गालावरून हात फिरवतो आणि त्याला सांगू लागतो की अरे सोहम, काय करतोयस तू हे सगळं, तुला कळतंय का, असं कशासाठी वागतोयस, असं अद्वैत त्याला बोलत आहे. परंतु सोहम म्हणतो की तू बाजूला हो रे, आणि तू कोण आहेस. आबा म्हणतात की खरंच लाज आणली या पोराने, शेंडेफळ म्हणून याला एवढं हे केलं, पण शेंडेफळ म्हणायच्या सुद्धा लायकीचं हे पोरगं राहिलेलं नाहीये. आबा चिडलेले असतात, आबांना राग आलेला असतो, म्हणून आबा हे सगळं बोलत असतात. परंतु इकडे रोहिणी तर फक्त रडत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला कळतंय का सोहम, तू काय करून बसतोयस हे सगळं, अरे तुला माहितीये का, ती बघ रोहिणी काकी तुझी आई, रजनी काकी तुझी आई, तिची अवस्था बघ काय झालेली आहे. अरे तुझ्यासाठी गोडाचं जेवण बनवत होती, तुझ्यासाठी एवढं सगळं ती प्लॅन करत होती आणि एवढं सगळं केलेलं होतं. आज आम्ही तुझ्या यशाचं सेलिब्रेशन करत आहोत इथे, आणि तू बाहेर गेला. आम्हाला वाटलं की तू बाहेर याच्यासाठी गेला असशील की तुला काहीतरी तुझं कामाचं आहे म्हणून तू गेलाय. अरे तुझ्या बायकोचा विचार कर, आबांचा विचार कर. आणि मग अनामिका सोहमच्या जवळ जाते आणि नाटकं सुरू होतात. अनामिकाला फक्त नाटकच करता येतात, कारण हे सगळं कांड तिनंच केलेलं आहे आणि बिचाऱ्या सोहमला हे सगळं सहन करावं लागत असतं. त्याचा काहीही याच्यात दोष नसताना त्याला या गोष्टी सहन करायला लागत आहेत, कारण तिनेच कान भरलेले होते. एवढं घरातलं वातावरण आनंदी होतं, पण तिला मात्र या आनंदी वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता.
आणि त्याच पद्धतीने सगळं कारस्थान तिने केलेलं असतं. सोहम मात्र चिडलेला असतो. आजपर्यंत अद्वैतनं या कोणत्याच गोष्टी सोहमच्या बाबतीत कधीच पाहिलेल्या नसतात. आबा मात्र भयानक चिडतात. आबा म्हणतात की बाद झालं, शेंडेफळ शेंडेफळ म्हणून एवढं तुझ्यासाठी सगळं केलंय, पण तू ना लाज आणली. आणि अद्वैत म्हणत असतो, तुला कळतंय का तू काय वागतोयस, काय बोलतोय, तुझ्या लक्षात येतंय का, असं म्हणत आबा त्याचबरोबर अद्वैत सोहमला समजवत असतात. अद्वैत म्हणत असतो, झालंय काय ते तरी कळू दे. पण सोहम ते सांगायलाच तयार नसतो. सोहम आबांशी उद्धटपणे बोलतो तेव्हा अद्वैत त्याला बाजूला घेतो, त्याच्याशी बोलत असतो. परंतु अद्वैत रागाने सोहमवरती हात उचलतो आणि तेव्हा मात्र एक गोष्ट घडते, ती म्हणजेच सोहम अद्वैतचा हात तसाच पकडतो. पण यावेळेस सोहम मात्र विसरून गेलेला असतो की आपण आपल्या भावाशी चुकीचं वागतोय, आपण त्याच्याशी असं नाही वागलं पाहिजे. त्याच्यासाठी अद्वैत म्हणजे देव आहे. पण आज त्याने अद्वैतचा हात पकडलेला असतो आणि तो हात नुसता पकडलेला नाही तर तो हात पिरघळायला सुद्धा सुरुवात केलेली असते. अद्वैतला तर धक्का बसतो, हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या गोष्टी अशा पद्धतीने का घडतायत, हा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही सोहम असं वागू शकत नाहीये. सोहममध्ये काय झालं हे अद्वैतला तो म्हणत असतो की अद्वैत चांदेकर, कोण आहेस तू माझा, कशासाठी. तेव्हा अद्वैतला कळतच नाहीये. अद्वैत म्हणतो की हे सगळं काय घडतंय, माझ्याशी हा असा का वागायला लागलाय. आणि सोहमचं हे रौद्र रूप पाहून रजनी तर रडायला लागलेली असते. श्रीकांत जर तिथं असता तर श्रीकांतने नक्कीच इकडे सोहमला थोबाडला असता. परंतु इकडे श्रीकांत तिथं नसल्यामुळं ह्या गोष्टी थोड्या शांतपणे चाललेल्या आहेत. नाही तर सोहमची नक्कीच वाट लागली असती. परंतु इकडे अनामिकाला मात्र आनंद होत असतो, तिला खूप छान वाटत असतं. चला, तिच्या आनंदाची गोष्ट घडतीये ना, असं तिचं चाललेलं आहे. आणि रोहिणी सुद्धा खुश झालेली असते. तिला हा चांदेकरांच्या घरचा आनंद बघवतच नव्हता, म्हणून तर त्यांनी हे कारस्थान केलेलं. अद्वैत म्हणतो, अरे सोहम काय झालंय ते तरी कळू दे, कशासाठी हे सगळं चाललंय. अद्वैतच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येत असतं, तो रडत असतो. सोहमने त्याचा हात इतका पिरगळलेला असतो की अद्वैतने हात पकडून ठेवलेला असतो. त्याला त्रास होत असतो, तरीही सोहम चुकीच्या पद्धतीने वागत असतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे, मी शेंडेफळ आहे ना, द ग्रेट अद्वैत चांदेकर. आबा म्हणतात, अरे तुझे एवढे लाड केले, एवढं सगळं आम्ही तुझ्यासाठी करतोय आणि तुझं काय. सरोज म्हणते की सोहम, आजपर्यंत तुझ्याशी आम्ही चुकीचं कधी वागलोय रे, आज तू अशा पद्धतीने बोलत आहे, वागत आहेस. तेव्हा मात्र तो म्हणतो की बरोबर आहे, तुम्ही काय केलं माहितीये का, मला शेंडेफळ शेंडेफळ म्हणून बांडगुळासारखं वाढवलं आणि या द ग्रेट अद्वैत चांदेकरला तुम्ही मात्र डोक्यावर घेऊन नाचला. पण माझ्याशी मात्र चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागलेले आहात. मला कधी या बाणगुळाला तुम्ही या मोठ्या वृक्षाच्या सावलीतच ठेवलं, तिथून कधी बाहेर येऊच दिलं नाही. असं सगळं सोहम बोलत असतो. सोहमची ही भाषा ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सोहमचंच बोलणं आहे ना, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. परंतु सोहम ज्या पद्धतीने बोलत असतो ते ऐकून धक्का बसलेला असतो. सगळेजण अगदी वैतागलेले असतात की हा सोहम असा कसा काय वागू शकतो, कारण कळतच नाहीये की अचानक सोहमला काय झालंय, म्हणजे सोहम असं वागण्याचं कारण काय. अद्वैतला तर कळतच नाहीये की याचा माझ्यावर एवढा राग आहे, पण कारण काय आहे, या सगळ्या मागचं कारण काय आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि बिचारा सोहम मात्र इथे वेड्यासारखा बोलत असतो. त्याला कळतच नसतं की आपण हे सगळं काय करून बसलोय, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. रोहिणी तर हसत असते, अनामिका हसत असते. त्या दोघींसाठी ही गोष्ट चांगलीच आहे ना, कारण इथे झालं ना, चांदेकरांच्या घरच्या आनंदावरती विरजण पडलेलं असतं, वाटोळ झालेलं असतं, या गोष्टीचा आनंद त्यांना झालेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला कळू तरी दे एकदा, झालंय काय, तू एवढा रागाला गेलाय, तुला एवढा राग आलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, नक्की कारण काय आहे याच्या मागचं, ते तरी मला कळू दे, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता रजनी रडत असते, आभा ओरडत असतात. तेव्हा सोहम म्हणतो, हो सांगतो ना, कसं आहे, हा द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे ना, याला कधी वाटतच नाहीये की बाकी सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, याला वाटतच नाहीये. याला फक्त दिसतो तो म्हणजे याचा स्वतःचा स्वार्थ. हा द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि त्याला त्याच्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत आणि म्हणून तर तो असा वागत आहे. त्याला असं वाटतंय की प्रत्येकाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याचं सगळं चाललं पाहिजे. तेव्हा आबा पुढे येत असतात. आबांना अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही थांबा. लगेचच आता सोहमला पुढचा मुद्दा मिळतो. बघितलं का आबा, द ग्रेट अद्वैत चांदेकरने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मागं थांबलात. त्याने सांगितलं की पुढे येऊ नका, की तुम्ही लगेच त्याचं ऐकलेलं आहे. हे सगळं बोलणं जेव्हा घडत असतं
तेव्हा मात्र इकडे आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. अद्वैतचं एकच म्हणणं असतं, नक्की झालंय काय ते तरी मला कळू दे. परंतु आता सोहम म्हणत असतो की सांग ना, तूच केलंयस ना हे सगळं, मग का सांगत नाहीयेस तू मला, कळू तरी दे मला नक्की काय झालंय. तर इकडे अद्वैतला हात जोडून तो म्हणतो की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, सांगतो. नाही नाही तूच सांग, तू आधी सांग मग मी बोलतो, असं म्हणत त्याने बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे सोहम शांतपणे बोल. सगळे त्याला विचारत असतात विषय काय आहे, काही माहिती नाही, फक्त सोहम दारू पिऊन आलाय आणि अद्वैतवर आरोप करतोय. त्याला कळतच नाहीये की आपण काय वागतोय, कसं वागतोय. अशा पद्धतीने तो बोलत असतो, वागत असतो. रजनी रडत असते आणि नाटकं करणारी अनामिका सुद्धा रडत असते बरं का, कारण तिला या गोष्टीचा आनंद घ्यायचा होता. पण आता सगळ्यांच्या समोर रडून का नाटकं करते हा प्रश्न मला पडलाय. उलट राहा ना हसत. पण तसं नाहीये, तिला रडून दाखवायचंय. अद्वैतला आता प्रश्न पडतो. अद्वैत म्हणतो कळू तरी दे मला काय झालंय नक्की. म्हणून अद्वैत त्याला विचारत आहे, पण सोहमला मात्र त्या गोष्टी सांगताच येत नाहीत. मग सोहम तिथे असलेला टीपॉय घेतो आणि त्या टीपॉयवरती बसतो आणि म्हणतो की बोल अद्वैत चांदेकर, बोल आता, असं म्हणत बोलायला सांगत आहे. आणि मग अद्वैत म्हणतो नक्की झालंय काय. तेव्हा सोहम म्हणतो की हे जे सेलिब्रेशन आपण करतोय ना, हे मला वाटलेलं की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं काम आहे, पण नाही, ह्या अद्वैत चांदेकरने मला भीक दिलेली आहे, माझ्यावर उपकार केलेत, मला गरज नव्हती या सगळ्याची, मी त्याला मागितलं होतं का. आता आबांना, त्याचबरोबर रजनीला, सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या घरामध्ये. आणि मग सगळेजण म्हणतात म्हणजे काय बोलतोयस तू हे सगळं, असं सगळेजण विचारू लागतात. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की हो, हे अद्वैत चांदेकर आहे ना, हा द ग्रेट आहे ना तो, म्हणून त्याने त्याचा रेफरन्स लावला आणि त्याच्या वशिल्याने मला काम मिळवून दिलं. मी तर खुश झालो होतो माझ्या स्वतःच्या हिमतीवर काम मिळाले म्हणून, पण नाही, मला जे मिळालेलं काम आहे तर द ग्रेट अद्वैत चांदेकरच्या वशिल्याने मिळालेलं आहे. हे काम मला नको होतं, मी करत होतो ना, हातपाय मारत होतो ना, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर काम मिळवत होतो ना, मग काय प्रॉब्लेम होता. याला मी सांगितलं होतं का. भिकाऱ्याला सुद्धा भीक देताना भीक मागितली जाते म्हणून दिली जाते, मग माझ्या बाबतीत असं का. आबा म्हणतात की सोहम तू चुकतोयस, तुझा विचार करणं चुकतंय, तू मनात गैरसमज करून घेतलेत आणि अशा पद्धतीने वागत आहेस. तुझ्या लक्षात येते का तुझी घडी नीट बसावी, तुझ्या बाबतीत चांगलं व्हावं, तुझ्या संसाराला सुरुवात व्हावी, तुझ्या कामाला सुरुवात व्हावी, यासाठी हे सगळं केलंय. सरोजी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. पण सोहमचा एकच हट्ट आहे आता की मी त्याला सांगितलं होतं का, मी त्याला म्हणलं होतं का मला मदत कर, मग त्याने मला मदत का केली. अरे पण भिकाऱ्याला आपण भीक पण नाही देत ना, त्याने मागितलं नाही तर, मग याने का केली मदत. म्हणजे इतकं असं विचित्र वागणं सोहमचं दाखवलंय, जो सोहम कधीच आपल्याला असा पाहायला मिळाला नव्हता. तो सोहम अनामिकाच्या शब्दांमध्ये येतोय आणि स्वतःचा इगो घेऊन बसतोय आणि स्वतःच्या आयुष्याची बर्बादी स्वतःच्या हाताने करत आहे, हे इथे पाहायला मिळत आहे. कारण सोहमचं वागणं हे अनप्रेडिक्टेबल आहे, सगळेजण पाहतच राहतात. आणि मग मात्र अद्वैतला खूप वाईट वाटतं. अद्वैत म्हणू लागतो की हे सगळं काय होतंय, आणि अद्वैतला त्रास होऊ लागतो. तेव्हा सरोज मात्र तिथे येते आणि सरोज म्हणू लागते की अरे सोहम, हे सगळं तुझ्यासाठीच केलंय. पण तरीही सोहम आज सरोज सोबत सुद्धा चुकीचं वागत असतो. सरोज म्हणते अरे तुझा भाऊ आहे तो, तुझा सख्या भावासारखा आहे. तो म्हणतो बरोबर आहे ना, सख्या भावासारखा आहे ना, भाऊ नाही आहे तो, सख्खा नाही आहे ना माझा तो, बरोबर आहे, मानलेलं आहे, म्हणजे सख्या भाऊ आहे असं. अद्वैत खूप तुटलेला असतो, त्याच्यासाठी त्याचं कुटुंब ही प्रायोरिटी आहे. आणि आज अद्वैत ज्या पद्धतीने तुटलेला असतो ते पाहून आबांना सरोजला धक्का बसतो. सरोजला कळत असतं की अद्वैत रडायला लागलाय, तो ढसाढसा रडतोय, अद्वैतला त्रास होऊ लागतो. एकतर त्याला अस्थमाचा त्रास आहे आणि त्यात हे सगळं सुरू असतं. तेव्हा आबा समजवत असतात, सोहमला म्हणतात की बाद झालं सोहम, तुझ्या दादाने तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेत आणि तुझी घडी व्यवस्थित बसावी त्यासाठी केले. सोहम म्हणतो पण मला नकोच होतं, माझ्या स्वतःच्या जीवावर, माझ्या पेंटिंगच्या जीवावर मला काम मिळवायचं होतं. मला ती व्यक्ती ओळखती नाहीये आणि फक्त अद्वैत चांदेकरने शब्द टाकलाय म्हणून मला हे काम मिळालंय, असं सोहमचं वागणं चाललेलं असतं. अद्वैत मात्र रडत असतो. सोहमला सांगत असतात आबा की अरे त्याला त्रास होतोय सोहम, बाद झालं, तुझ्यासाठी केलेलं आहे, आपण नंतर बोलूया, तू आता नशेत आहे. तरी पण सोहम म्हणत असतो की नाही, मी नशेत नाहीये, कारण मला माहिती आहे, आत्ता माझे डोळे उघडलेत, मी आत्ता शुद्धीवर आलेलो आहे, असं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र
अद्वैत रडत असतो, त्याला अस्थमाचा त्रास होऊ लागलेला असतो. आबा म्हणतात की अरे अगं सरोज, त्याला घेऊन जा बरोबरती, त्याला त्रास होतोय, त्याला रूममध्ये घेऊन जा. सोहम म्हणतो की आताही तुम्हाला सगळ्यांना त्याचा त्रास दिसतोय, पण माझा त्रास कुणालाच दिसत नाहीये. आत्ताही तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की त्याला त्रास होतोय, पण तुम्ही कोणी माझा विचार करताय का? मलाही त्रास होतोय ना? तेव्हा आबा म्हणतात की बस झाला सोहम, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. कारण काहीही झालं तरीही तुझा दादा येतो आणि आजपर्यंत त्याचा एकदाही शब्द तू मोडलेला नव्हता, आणि आज जे काही केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं आहे नाहीये. तेव्हा सोहम म्हणतो, आता माझ्या आईलाही जो त्रास होतोय ना, तो फक्त याच्यासाठी होतोय की मी अद्वैतला बोललेलो आहे. असं म्हणत सोहमने स्वतःच्या मनामध्ये जे गैरसमज केलेले असतात आणि आता वरून स्वतःच आबांची पाया पडून माफी मागत असतो आणि चला गुड नाईट असं म्हणून तो निघालेला असतो. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. रजनी रडत असते. इकडे सरोज अद्वैतला म्हणत असते की हे बघ अद्वैत, कसं आहे माहिती आहे का, आत्ता तो नशेमध्ये होता, दारूच्या नशेत होता ना तो, म्हणून असं बोललेलं आहे. अद्वैत म्हणत असतो की पण आई, अगं मला कळत नाहीये की आपला सोहम असा कसा वागू शकतो. बघ ना तू, कधीच त्याने असं कधीच वागलेला नाहीये. मग हे सगळं काय आहे, कशामुळं घडतंय हे सगळं, असं सरोज विचारत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला झोपायला सांगते आणि म्हणते की तू आराम कर, मी इथेच आहे, मला आवाज दे. अद्वैत रडत असतो, तो कासावीस झालेला असतो, त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा का चालू आहेत, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात कला येते आणि कला अद्वैतला सावरते. अद्वैतला म्हणते की चांदेकर, काळजी करू नकोस. तेव्हा तो म्हणत असतो की माहिती आहे का, जेव्हा सोहम लहान होता आम्ही खेळायला गेलेलो होतो, गावाकडे होतो तिकडे, रजनी काकी, त्याचबरोबर आई, मी, सोहम, राहुल सगळे होतो. मी, सोहम आणि राहुल आम्ही तिघही खेळत होतो आणि अचानक मला आईने आवाज दिला आणि मी विसरून गेलो की मी सोहमला तिथे सांगितलं होतं की तू थांब इथे, मी आलोच. मी विसरून गेलो आणि मग तो जेवला नाही, काही नाही. आणि रजनी काकी मग शोधायला लागली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही बाहेर खेळत होतो सोहम बरोबर. मग मी पण शोधायला लागलो आणि बरोबर मी त्या जागी गेलो आणि पाहतो तर काय, सोहम तिथे तसाच उभा होता. ते पाहून मला धक्का बसला. मी सोहमला विचारलं तेव्हा सोहम मला म्हणाला की दादा, तूच मला सांगितलं होतं ना, तू इथं थांब, मी आलोच. आणि सकाळी मी जेव्हा सोहमला सांगितलं होतं तेव्हापासून सोहम तिथे बाहेर उभा होता, तो तसाच तिथं उभा होता. आणि तेव्हा तो मला म्हणालेला होता की दादा, तुझा शब्द मी कधीच मोडणार नाही. आणि आज हे सगळं काय घडतंय. लहानपणीची आठवण सोहमची तो कलाला सांगत असतो आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, आपल्या सोहमच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलेलं आहे, म्हणून हे होतंय, काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, असं इकडे कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत कलाशी बोलत आहे. कलाने अद्वैतला समजवलेलं आहे आणि आता अद्वैतला बरं वाटत आहे. कला आल्यामुळं अद्वैतला खरं तर एक आधार मिळालेला आहे. त्याच्या अंगामध्ये आता 100 हत्तींचं बळ आलेलं आहे. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कला येणं खरंच गरजेचं होतं आणि कलाने येऊन अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढलंय. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कला मंदिरात आलेली असते. गुरुजी तिला आशीर्वाद देतात आणि गुरुजी म्हणत असतात की खरंच तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत गुरुजींनी कलाला शुभेच्छा दिलेल्या असतात. अद्वैत ही कलाच्या मागं आलेला असतो आणि अद्वैत कलाचं आणि गुरुजींचं ते बोलणं ऐकतो तेव्हा अद्वैतला कळतं की कलाचा वाढदिवस आहे आज. मग अद्वैत घरी येतो आणि घरी आल्यानंतर घरात सगळ्यांना तो सांगू लागतो की खरेचा आज वाढदिवस आहे. घरात सगळ्यांनाही आनंद होतो, सगळे खुश असतात. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अद्वैत, अरे काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं आबांनी अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैतही खुश असतो आणि त्याचबरोबर इकडे आबांना अद्वैत म्हणत असतो की मी खरेला ना सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज पार्टी असणार आहे. मी गाडी सजवणार, खरेला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाणार आणि मस्त मजा करणार आहे, असं अद्वैत सांगत असतो. त्याचबरोबर रथा तिथे उभी असलेली रोहिणी मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला मात्र खूपच भारी वाटत असतं. चला, म्हणजे आता आयती संधी चालून आलेली आहे या दोघांची वाट लावण्यासाठी, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तिने आता पुढचा प्लॅन करत आहे, कारण अद्वैत कलाला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाण्याचा विचार करत आहे. नक्की आता अद्वैत या सगळ्यातून कसं बाहेर पडणार आहे आणि आता रोहिणीचं पुढचं कारस्थान काय असेल हे पाहण्यासारखं असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.